सो हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आर्ट जर्नी, जे की मी चालू केलं होतं 2022मध्ये आणि आज आहे 2026, म्हणजे पुरे 4 इयर्स झालेले आहेत. तर माझी पहिल्याची ड्रॉइंग कशी होती आणि आत्ताची ड्रॉइंग कशी आहे तर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये, की तुम्हाला जर कुठची ड्रॉइंग आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे माझं छोटंसं स्टुडिओ आहे आणि मी इकडे जे माझे आर्ट मटेरियल्स जे लावायचे वॉलला ते इथे ठेवून दिलेत आणि या बुक्स आहेत, हे मी पहिले यूज करायचे. तर चला आता बघूया आपण. मी तुम्हाला एक एक ड्रॉइंग दाखवते की मी पहिली कशी ड्रॉइंग करायची. आणि हे माझं छोटंसं स्टुडिओ. सो ही माझी पहिली फर्स्ट ड्रॉइंग बुक, जी की मी पहिली घेतलेली खूप एकदम. सो हे माझं आर्ट मटेरियल, आर्टवर्क. हे जरा बुक गणपती बाप्पा. हे मला पहिलं भरपूर स्केचिंगचा शॉक होता, बट त्याच्यानंतर मला काय झालं काय माहिती, मी सध्या पेंटिंगवरच आले. हे मी पहिलं खूप ट्राय करायचे, हे असंच ट्राय केलं होतं जरा ट्राय करायला. हे पेंटिंग्सचं मी बघितलं होतं. आईचा फोटो एक काढलेला. मग हे बटरफ्लाईज, पॅरोट. हे वारली पेंटिंग काढली होती मी, सगळी वॉटर कलर आहे. हे कृष्णाचं मंडल आर्ट बनवलं होतं. हे मी ऑइल पेस्टरने केले. हे वॉटर कलर, टॉम अँड जेरी, मी आणि माझा भाऊ. हे तर मी असंच ट्राय केलं. हे सुद्धा मी ट्राय केलं होतं चारकोलने, बट ते जमलं नाही मला. ह्या कार्टूनचं नाव काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करा कोणाचं फेवरेट आहे हे कार्टून. माझं तर पहिलं खूप फेवरेट होतं. ते नाही, हे पण नाही. मी ट्राय केलं पण ते नाही झालं. हे पण नाही, हे पण नाही. हे एक आहे. हो, हा एक बनाना मी रिअलिस्टिकमध्ये बनवला आहे. बघा कसं आहे तो. तेव्हा मला कलर थेरीमध्ये काय एवढं माहिती नव्हतं, बट मी डायरेक्ट येल्लोचा शेड्स टाकून त्याला ग्रीन वगैरे असं करायची आणि ते ब्राऊन कलर टाकायचे. तेव्हा मला माहिती नव्हतं ना की कलर थेरीने करायचं आहे का. बट कलर थेरीमध्ये मी एक तुम्हाला करून दाखवलं पण आहे. हो, हा एक मी बनवला होता. हा सॉफ्ट ऑइल पेस्टरने केलाय. ही एक ड्रॉइंग आहे, हे मी केलं आहे पण ते हाफ आहे. हे पेन स्केच पेन्सिलने केले. हा एक मी पेनने केला होता, सगळ्यात बेस्टवाला होता. मला भरपूर आवडलं. पेन ड्रॉइंग मी केली होती त्याची, ती वाली. ह्याच्यामध्ये पण मी छोटे छोटे केले होते ॲनिमीज. हे शेडिंग्स मी ट्राय केलेल्या. अजून हो, हा एक होता ॲनिमी. तेव्हा मी पहिली जास्त करून सगळे शेडिंग्सच करायचे. हे एक ॲनिमी आहे, ॲनिमी ड्रॉइंग, ॲनिमी. ही एक आहे, ही हाफ आहे. ही एक. तेव्हा मी हेअर्सच्या वगैरे शेडिंग्स बघितलेल्या. ही एक सुद्धा शेडिंग्सच आहेत. तेव्हा मला स्केचिंग खूप आवडायचं, बट आता मला पेंटिंग्स आवडतात. ही एक मांजरीची काढलेली मी. बट ह्या मी व्हिडिओज पोस्ट नाही केल्या, कारण तेव्हा मला माहिती नव्हतं की मी कसे व्हिडिओज वगैरे काढू. ही एक बेस्ट ड्रॉइंग आहे. तर नेक्स्ट ही आहे ही वाली. ह्याच्यात मी स्टील पेंटिंग ट्राय केलेली. ही
तर नाही. हे एक मी काढलेला पत्ता कसा होता माहिती नाही. हे एक आहे, हे मी आईस ट्राय केलं. डॉग, हो ही पण एक चांगली आहे. हा एक डॉग. तर नाही आहे. तर आता मी या ड्रॉइंगचं तुम्हाला माहिती असेल, मी आताच या ड्रॉइंग्समध्ये काढायचे. हे पण पहिल्याचेच आहेत शेडिंगचे. ही दिवाळी, डॉल्स, दिवाळी, होली, सॉरी, शेरी, हो आहे काढलेला. त्यानंतर मी साध्या पेंटिंग्सवरच फोकस करायला लागले, कारण मला कलर्स सोबत एवढं काय अटॅचमेंट झालं मला कळालंच नाही. ही एक आहे, ही एक, हो ही पण एक आहे. ह्याच्यामध्ये मी जास्त पेंटिंग्सच केल्यात. हे लबुबू, ही एक पेंटिंग, ही एक. ह्याचं वाटतं तुम्ही एकदा छोटीशी शॉर्ट व्हिडिओज बघितले असाल, कारण मी याची टाकली होती. हां हे बघा, हे कोणाला कोणाला अट्रॅक्ट करत आहे. ही मी ड्रॉइंग ऑइल पेस्टरने काढले. ही पण एक आहे. ही एक मी लीव्सने काढले. लीव्सचे शेप्स सगळे दिसतात आहे. नेक्स्ट ही पण एक आहे, जायंट व्हील, सनसेट. ही एक मॅजिकल ड्रॉइंग आहे. हे मी आत्ताच 2025 मध्येच काढायला घेतले, बट जे एकदम लास्टचे आहेत ते तुम्हाला मी आत्ता दाखवते. मी चालू केलं होतं, ह्याची आउटलाईन वगैरे मी सगळं केलं, बट ॲटलिस्ट माझं मीन्स काय बोलतात त्याला, स्केचिंगवरून जरा हात गेलाय म्हणून जरा मी पेंटिंगवर फोकस केला, म्हणून ही पेंटिंग म्हणून ही स्केच मला नीट झाले नाही, म्हणून ती साईडला ठेवून दिली. हे एक बाप्पाचं केलंय. नेक्स्ट ही कॅट बघा, हे आत्ताची ड्रॉइंग. नेक्स्ट विठ्ठू माऊली, आपले फेवरेट गणपती बाप्पा. ही एक आईसची ड्रॉइंग मी केली होती चारकोल आणि ग्रेफाईटने. सो पहिलं मला खूप इंटरेस्ट होता, बट आता मला काय झालं आहे समजत नाही. माझं स्केचिंगवरून हात गायब झाला आहे आणि पेंटिंगवर आला आहे. हे बघा किती चांगली ड्रॉइंग आहे. मला वाटलं नव्हतं की मी स्केचिंग एवढी चांगली करते लिटरली. हे मी सेंटा क्लॉजचं केलं होतं. हे 9 months. हे मी ट्राय केलं होतं बट ते झालं नाही. कृष्णाचं एक केलं आहे, हे बघा. म्हणजे हे चारकोल आहे, चारकोल चारकोल. नरुटो. ही मी तिलक वर्माची पेन ड्रॉइंग ट्राय केलेली, बट तिलक वर्मा बघतोय थोडं थोडं. हे एक इंडिया. पहिले मला असं वाटायचं की डोरेमॉन वगैरे बनवा. हा कोण आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. जे पण ॲनिमी लवर्स आहेत ते नक्की मला सांगा की हा कोण आहे. हा तर माझा फेवरेट होता, हा आणि नरुटो. ही सुद्धा हिनाटा. हा कोण आहे. हे मी फ्लावरचं ट्राय केलं होतं, लीफ पेंटिंग बटरफ्लायने. त्याचे लीव्स एकदम क्लिअर आलेत. ही एक बुद्धाची ट्राय केलेली पहिलीवाली.
सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. हे मी छावा पिक्चर जेव्हा आलेला तेव्हा ट्राय केलेलं छावाचं, विकी कौशल. हे माझं आणि माझी जी भाची आहे तिचं मी केलं होतं. हो, तुम्ही आता बोलत असाल की ही जास्त ॲनिमीजच बनवते, ते पण नरुटोवाले. तर हो, मला नरुटो माझा खूप फेवरेट आहे. नरुटोचे मी सारे सिरीज बघितलेत. हे एक पुष्पाचं. हा कोण आहे ह्याची जरा कमेंट करा, कोण आहे? हे फिश पेंटिंग मी पेन्सिल स्केचने बनवली आहे. फिश पेंटिंग. हे मी इंक कलर जो असतो ना, इंक कलर त्याने बनवलं होते. हे सगळे इंकवाले आहेत. हे आहे माझी पहिल्याची पेंटिंग्स जे की मी पहिलं बनवायची. हे टॅपचं. ओह, ये कौन सी कार है? मेरी फेवरेट. हे एक मी बनवलंय. हे पण आत्ताच केलंय 2025 मध्ये. हे मकर संक्रांतीचं मंडला आर्ट. ओ, हमने कान्हाजी, कृष्ण कन्हैया. हे मी गणपतीमध्ये केलं होतं, 3D गणपती आर्ट. हा एक. हे मी ऑइल पेस्टरने केलं. याची तुम्ही पिक्चर्स व्हिडिओज बघितलाच असाल. डिमॉन स्लेअर मधला कृष्णाचे मी केलं होतं. हे मी हनुमानचे केलं होतं, बट ते मी त्याला पूर्ण लॅमिनेशन केलं पण ते निघालं. हे एक सिंपल. हे मी ड्रॉइंग क्लासेसमध्ये शिकवलं आहेत त्या पोरांना, शेडिंग्स कसे करतात ते. हे शेडिंग्स आहेत पेन्सिल्स कलरने. हे टाईप्स ऑफ ब्रशेस मी त्यांना दाखवले आहेत. हे सुद्धा मी पेन्सिल कलरनेच त्यांना दाखवलं आहे. ही एक कॅटची ड्रॉइंग आहे, ब्लॅक चार्ट पेपरवर केलेलं आहे. हे एक मंडला आर्ट. मी पहिली ट्राय करायची मंडला, बट ते नीट नाही व्हायचं माझ्याकडे. हे एक मेन. तुम्हाला पार्टी दिसतंय का काही? हे मी गर्ल एम्पॉवरमेंटमध्ये बनवलं होतं. बघा, दिसतंय का? देवीचं चित्र. मीन्स पाठीमागे मी देवी काढली आणि पुढे एक पोरगी दाखवली जी की खूप शांत आहे, बट तिला माहिती आहे की आपल्या पाठीमागे कोण आहे ते. ओके, हा एक फॉक्स मी काढला होता, कलरफुल फॉक्स. सेम ॲज इट इज कलरफुल हॉर्स सुद्धा काढलेला मी. हे एक आहे. हे वॉटर कलरनेच काढलं आहे मी, वॉटर कलर. ही माझी फ्रेंड आहे, स्केचचे. हे पहिलेच एकदम खूप पहिल्याच आहे. हा माझा भाऊ आहे, साहिल. मिस यू भावा. ही एक फ्रेंडच आहे. पण हे एक बोहू आर्ट ट्राय करायचं म्हणजे केलं होतं मी. हे माझ्याकडे ते फेल आहे. हे एक आहे गणपती बाप्पा आणि एक पोरगा दाखवला आणि गणपती बाप्पा की तू जाऊ नको आम्हाला सोडून. हे मी ट्राय केलं होतं माझ्या फेसचा. मीन्स तेव्हा ते कुत्र्याचे जे फोटोज असायचे तेव्हा तेव्हा मी चष्मा घालून करायचे. हे दोन. जास्त करून मी पेंटिंग्स हीच केले आणि माझी फर्स्ट लॉंग व्हिडिओ सुद्धा हीच आहे. हे माउंटेनचं. हे शेडिंगचे मी ट्राय केलेले. नंतर कृष्णा. हे एक गणपती. मीन्स ह्याच्यामध्ये नाव लपलंय आणि ह्याच्यामध्ये मी गणपती ट्राय केलाय. तर नेक्स्ट आहे बटरफ्लाय. हे आहे माझं फेवरेट, मीन्स आमचा डॉग.
आमचा वडापावचा डॉग आहे, पग डॉग आहे पग. हे मी सध्या आत्ताच ट्राय केलं होतं मध्येच. बॉक्स हार्ट, या बॉक्समध्ये काय काय ड्रॉइंग्स आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते. मीन्स मोबाईल कवर. हे मिनी, हे एक मी बुक मार्क बनवला होता. हे सगळे म्हणूनच सगळ्या पेंटिंग्स आहेत. हे कृष्णाची आईज आहे आणि ही काली माताची आईज. सो नेक्स्ट ही माझी नावाची पेंटिंग, मीन्स @mrane-arts. हे मी पोलपाटवर केलं होतं. फिशचं बघू शकता तुम्ही, फिश बनवलं आहे पोलपाटवर. तुम्हाला माहितीच असेल आर्टिस्ट आहे तर ती कशावर पण करेल. तर नेक्स्ट आहे हे, ह्या सगळ्या नॉर्मल्स आहेत पेंटिंग्स. हे सगळे मी कॅनव्हास बोर्डवर काढलेले आहे. ही एक, मग ही एक आहे. सगळे लावायचे मला बाहेर. नेक्स्ट या सगळ्या पेंटिंग सगळ्या चिपकल्यात. ही गणपती बाप्पाची मी काढली होती पण ती कधी व्हिडिओज अपलोड नाही केली याची. मग ही एक पेंटिंग. या सगळ्या ह्या कॅनव्हास बोर्डमध्ये मी केले. हा कॅनव्हास बोर्ड मी स्वतः बनवला आहे. म्हणजे कॅनव्हास जो पेपर असतो ना, त्या कॅनव्हास पेपरला मी कट करून त्याला जो शेप दिला आहे आणि बनवला आहे. नेक्स्ट ही हनुमानची ड्रॉइंग. कॅनव्हास बोर्ड हा एक छोटीसा. मग हा एक आर्ट ट्राय केला होता मी. त्यानंतर ही एक काय कृष्णाची आईजवाली कशी आहे जी काढली होती मी. मग नेक्स्ट आहे ही एक, ही सध्या रिसेंटच काढली आहे, तुम्ही बघितलं असाल. रिसेंट पेंटिंग, सेम पेंटिंग आहे. ह्या दोन सेम पेंटिंग आहे, फक्त ही कॅनव्हास बोर्डवर आहे आणि ही लॅमिनेशन करून मी वॉलला लावली होती. सेम पेंटिंग बघा. आणि ही माझी फर्स्ट एवन फेवरेट पेंटिंग जी की मी पहिल्यांदा केली आहे. कशी वाटली तुम्हाला? हे ॲक्रेलिक कलरने केलं आहे मी, रामलल्लाची पेंटिंग. फर्स्ट टाईम माझ्याकडून कुठची अशी देवाची पेंटिंग चांगली आली, ती पण माझ्या हिशोबाने तरी परफेक्ट आली आहे. बाकी तुम्ही सांगा कशी आहे पेंटिंग. नेक्स्ट ही छोटी मिनी म्याव कॅट्सवाली. मग ही एक हनुमानची पेंटिंग आहे जी मी डायरेक्ट कार्डबोर्डवर काढली. आणि मग ही एक पेंटिंग जी मी ट्राय केली होती. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की कुठचा आर्टवर्क तुम्हाला आवडला आहे. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.